नमस्कार, स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजची रेसिपी आहे तोंडुळ्याची भाजी। तर एकदम झटपट अशी आपण तोंडुळ्याची भाजी बनवणार आहोत। चला रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी तोंडुळे घेतले। तोंडुळे स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला, त्यानंतर कट करून घेणार आहे मी ते। आपल्याला उभे फोडी करायचे याच्या। मी या पद्धतीने कट करते। या पद्धतीने कट करून घ्यायचे। तर सर्व तोंडुळे मी याच पद्धतीने कट करून घेणार आहे। तर या पद्धतीने तोंडुळे बारीक कट करून घ्यायचे। इथे मी उभे कट करून घेतले। त्यानंतर इथे आता मी बारीक कांदा कट करून घेणार आहे। इथे मी एक कांदा घेतला आणि एक टोमॅटो घ्यायचे। तर बारीक कट करून घ्यायचे आपल्याला। तर इथे मी बारीक कांदा कट करून घेतला, टोमॅटो बारीक कट करून घ्यायचे आणि अद्रक लसूणची पेस्ट, त्यानंतर कढीपत्ता घेतला थोडासा आणि कोथिंबीर घ्यायची। आता हे परतून घ्यायचे आपल्याला। त्यानंतर मी गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकून घेतले 2 चम्मच। तर सर्वदा त्याच्यामध्ये मोहरी टाकू। मोहरी फुलल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण जिरे टाकणार आहोत। थोडेसे जिरे पण टाकायचे। त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं आणि आपण आता जो कांदा बारीक कट करून घेतला होता तो याच्यामध्ये ॲड करायचा। आता हे परतून घेऊ आपण। कांदा छान असा लालसर परतून घ्यायचा। कांदा परतत असताना त्याच्यामध्ये कढीपत्ता ॲड करायचा। इथे कांदा परतला आहे तर लगेच याच्यामध्ये टोमॅटो परतून घ्यायचं आपल्याला। तर कांदा आणि टोमॅटो परतून झाले ते तर अद्रक लसूणची जी आपण पेस्ट केली ती त्याच्यामध्ये टाकायची आणि सर्व एकत्र आता परतून घ्यायचं। सर्व परतून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी हळद टाकायची थोडीशी। त्यानंतर याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकू। त्यानंतर मी घरगुती बनवलेला थोडासा मसाला टाकते याच्यामध्ये। जास्त मसाल्याचा वापर नाही करायचा। त्यानंतर धना पावडर टाकायचे अर्धा चम्मच। हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊ। हे मिक्स झाल्याच्या नंतर आपण जे तोंडुळे बारीक कट करून घेतले ते ॲड करायचे याच्यामध्ये। कमी गॅसवरती आपल्याला परतून घ्यायचं। त्याच्यामध्ये थोडंसं शिजेल इतकंच पाणी टाकायचं, जास्त नाही। त्याच्यातून थोडंसं पाणी ॲड करते। आपण सुकी भाजी बनवते त्यामुळे पाणी थोडंसं टाकायचं। मसाला आणि एकजीव होतील आणि शिजेल इतकं पाणी टाकायचं। त्याच्यावर आपण चवीप्रमाणे मीठ टाकून त्यानंतर इथे मी शेंगदाण्याचा बारीक असा कूट केला आहे, थोडासा अर्धवट असा। जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही। याप्रमाणे नाही टाकला तरी चालेल, तरी छान लागते। इथे मी थोडासा शेंगदाण्याचा कूट ॲड करते। हे सर्व मिक्स केलं झाल्याच्या नंतर याच्यामध्ये सर्वात शेवटी मी कोथिंबीर टाकते। आता झाकण ठेवून आपण हे कमी गॅसवरती शिजवून घ्यायचे। तर इथे आपली तोंडुळ्याची भाजी बनवून तयार झाली। पाहू शकता एकदम छान अशी भाजी झाली। डब्यासाठी एकदम अशी झटपट आपण भाजी बनवू शकतो। एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने। रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा।